नांदेडच्या धर्माबादमधील घटनांची निवडणूक आयोगाकडून दखल। मतदारांना डांबून ठेवलेल्या मंगल कार्यालयाच्या मालकावर गुन्हा दाखल केला जाणार। तहसीलदार सुरेखा स्वामींची माहिती। अंबरनाथमध्ये भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा आरोपानंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण, तर कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। अजित पवार, मुख्यमंत्री फडणवीस आणि तटकरेंमध्ये तासभर खलबतं। अनेक ठिकाणी दादांची राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याच्या तयारीत, तर जिथे भाजपसोबत युती नाही तिथे स्थानिक पातळीवरती शरद पवार गटासोबत हातमिळवणी करण्याचे संकेत, सूत्रांची माहिती। ठाणे पालिकेमध्ये भाजपची शिवसेनेकडे 131 पैकी 48 जागांची मागणी। भाजपने मागितलेल्या जागांपैकी अनेक जागा सेनेच्या उमेदवारांच्या, तर शिवसेनेकडून देखील भाजपच्या सिटिंग नगरसेवकांच्या जागांची मागणी। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची स्ट्रॅटर्जी। लालबाग, परळ, दादरसह माहीम, भायखळा आणि वरळीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजप समसमान जागा लढणार। दोन्ही पक्षाकडून ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न। मराठी आणि मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनीती। ठाकरे बंधू जागा वाटपाचं सूत्र ठरवताना मराठी मुस्लिम फॅक्टरला प्राधान्य देत असल्याची सूत्रांची माहिती। सेक्स स्कॅन्डलमधील आरोपी एप्स्टीन आणि पंतप्रधान मोदींचं नातं काय? एप्स्टीनच्या सांगण्यावरून मोदी अमेरिकन अधिकाऱ्याला भेटायला तयार कसे झाले? पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल। पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे काहीच राहिलं नसल्यानं त्यांची भाषा बदलली आहे। चर्चेत राहण्यासाठी पंतप्रधान मोदींना बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न। शिंदेंचा पृथ्वीराज चव्हाणांवर पलटवार।